लाईव्ह येऊन सांगितलं आणि त्याला धक्के देऊन, त्याला जा विचारला गेल्यावर धक्के देऊन कारखान्यातून बाहेर काढलं गेलं. ह्या जे दिवसा ढवळ्या जे चोऱ्या केल्या जात आहेत, काटा मारून या निवडणुका लढवल्या जात आहेत, याच्या करता उमेश पाटलाचा जनता काटा त्या जकराच्या गेटच्या बाहेर त्या ठिकाणी उभा जनता काटा उभा करणार आणि त्या काट्यावर तुमचं पहिल्यांदा वजन होईल, ते बी फुकट. आणि हे काम म्हणजे माझ्या दादाला श्रद्धांजली आहे. माझ्या शेतकऱ्याचं प्रत्येक खेप माग 12,000 रुपये वाचवणार, एकराला 36,000 रुपये वाचवणार, 5 एकरला 1,80,000 रुपये वाचवणार. त्या अजितदादाच्या नावानं त्या ठिकाणी जकराला जाणाऱ्या रस्त्यावर जनता काटा उभा करणार. माझं आजही तुम्हाला आव्हान आहे, जर कुणाची त्या रस्त्याला जमीन असेल आणि मला जर त्या ठिकाणी ती जमीन द्यायची, 10-20 गुंठे द्यायची त्याची तयारी असेल, तर उद्याच जनता काट्याचं काम सुरू करतो. उद्याच एका दिवसात जनता काटा रोकच विकत आणतो आणि त्या ठिकाणी बसवून देतो. 8 दिवसाच्या आत ह्या सीझन मध्ये त्याच काट्यावर वजन होईल, तिथंच पावती घ्यायची. ती पावती आतमध्ये कारखान्यात गेल्यानंतर तिथं वजन करायचं. वजनात जर फरक आला, फक्त उमेश दादाला कॉल करायचा, फक्त उमेश पाटलाला कॉल करायचा. मग तो काटावाला कारखानदार किती पैसेवाला असू द्या, माझ्याशी काटा, एवढं लक्षात ठेवा. जर त्या काट्यामध्ये 1 ग्रॅमचा जरी फरक आला, फौजदारी गुन्हा दाखल करेल आणि कारखान्याचा चेअरमन असो नाही तर मालक असो, कोंबडा करून पोलीस स्टेशनला बसविल. त्याला एवढं लक्षात ठेवा, कोंबडा करून. किती बी जागीरदाराच्या औलाद असू द्या, त्याला उमेश पाटील म्हणतात हा अजितदादाचा पठ्ठ्या आहे. असं शेतकऱ्याच्या मड्यावरचं लोणी खाऊ देणार नाही, चोऱ्या करू देणार नाही. आणि त्याच्या करता ज्या वेळेला मी असं म्हणतो, हा म्हणणार उद्या कारखान्याच्या मालकाला जेलमध्ये घालतो म्हणला, अरे घालणार चोऱ्या करशील तर. त्यामुळं मला खरं तर बाकीचं राजकीय भाषण करायचं नव्हतं, पण आमदार साहेबांनी आता सुरूच केलेलं आहे. शेवटी निवडणुका काय थांबणार नाहीये, आपल्याला बोलावंच लागणार आहे. आमच्या माता भगिनींच्या, आमच्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आणि म्हणून सांगितलं, अजितदादांच्या प्रती जर श्रद्धांजली कुठली असेल तर आमदार साहेब, आणि त्या काट्याचं उद्घाटन, जनता काटा जो आहे त्याचं उद्घाटन आमदार राजाभाऊ खरे यांच्या हस्ते. मी तुम्हाला सांगतोय, त्या रोडला जाणारी कुणाची बी जमीन असू द्या, मला फक्त त्या काट्याला जेवढी लागते, 10 गुंठ 20 गुंठ जेवढी लागते तेवढी द्या. भाड्यानं द्या, पाहिजे भाडं देतो त्याचं, बरोबर आहे का. फक्त तिथं काटा काय लागतं रे, त्या काटा उभा करायला 24 तास माणसं लावून त्या ठिकाणी काटा, आपण त्या ठिकाणी आपला काटा चालू करू. आधी पहिले ट्रॅक्टर तुमचा तिथं जाईल, वजन करेल, मग कारखान्याच्या गेटच्या आत जाईल. परंतु रुपयाला रुपया तुमचा त्या ठिकाणी जे कष्टाचा आहे ते मिळेल. आज आमदार साहेब 1 एकर ऊस पिकवायचा म्हटल्यानंतर किंवा 5 एकर जे काय असेल ते ऊस लावा लागते. लावण्यापासून बियाण्याला पैसे लागतात, खताला पैसे लागतात, नांगरलेला पैसे लागतात, खुरपाय पैसे लागतात, त्याचं परत मशागतीला पैसे लागतात, त्याला युरिया घाला, फलाना 0-22-32 काय जे असतं ते सगळं घाला, पाणी सोडा, राखण करा, रात्रीचं लाईट आल्यावर पळत जावा, दिवसा लाईट आल्यावर पळत जावा, लाईट पाणीच्या झालं तर बंद करा, दारा धरा, दुनियाभरची कामं करायची. आणि त्याच्यामध्ये आत अंग फाडून घेत आमच्या महिलांनी, बायकांनी खुरपायला जायचं. एवढं कष्ट करून ऊस 1 वर्षभर सांभाळायचा, तोडायचा, तोडणीवाल्यासाठी परत पैसे द्यायचे, तोडणीवाल्याला खायला प्यायला घालायचं, त्यांना सांभाळायचं, कष्ट करून ट्रॅक्टर मध्ये भरून ऊस पाठवायचा. आम्हाला त्या ठिकाणी 5 एकरामध्ये लाखभर रुपयाचं उत्पन्न मिळणार आणि हा कारखानदार काटा मारून 1,80,000 रुपये कमवणार. हा धंदा उलटा चालू देणार नाही. आणि याच्या करता म्हणून ह्याच्यासाठी हे लोक निवडणुकीला उभारले, याच्या करता म्हणजे राजकीय अधिष्ठान पाहिजे. उद्याच्याला मग आपण काय करायला गेलो, उद्या केसेस करायला गेलो की पालकमंत्री ह्यांना वाचवणार. हे बघा, लक्षात ठेवा, कायदा मोडल्यानंतर कुणाचा बाप कुणाला वाचवू शकत नाही. लक्षात ठेवा, कायदे पंडित आहे मी, पण त्यांना त्या ठिकाणी त्यांची जागा, कायदा त्यांची जागा दाखवून देईल. आणि म्हणून आज या ठिकाणी उमेश पाटील हा जो आहे, हा बेधडक त्या ठिकाणी काम करणारा माणूस आहे. कुणाच्या बापाला घाबरत नाही, कुणाच्याही बापाला घाबरत नाही, खोटं बोलत नाही, ह्यांना नडणार आहे. म्हणून आज सगळेजण या ठिकाणी, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सभा लावली. आमदार साहेब, मुख्यमंत्र्यांची सभा, उमेश पाटलाला पाडण्याच्या करता मुख्यमंत्र्यांची सभा. सोलापूर जिल्ह्यामध्ये एकमेव कुरुल मतदारसंघ निवडला, इथं मुख्यमंत्र्यांची सभा घ्यायला. अजितदादाचा ऍक्सिडेंट झाला म्हणून ती सभा कॅन्सल झाली.
अरे मुख्यमंत्र्यांची सभा लावा, नाही तर देशाच्या पंतप्रधानाची सभा लावा. ही सर्वसामान्य जनता जी आहे, हा गोरगरिबाच्या करता काम करणारा उमेश पाटील आहे. तुमच्यासारखा पैसेवाल्याचा नाही, कारखानदाराचा नाही, हा शेतकऱ्यासाठी काम करणारा आहे. आज भारतीय जनता पार्टी कारखानदाराच्या पाठीशी उभी राहिली, उद्योगपतीच्या पाठीशी उभी राहिली, परंतु ही सर्वसामान्य जनता जी आहे, ही सर्वसामान्य जनता जी आहे, ह्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या उमेश दादाच्या पाठीशी उभा राहणार आहे. त्यामुळं उद्या मुख्यमंत्र्यांची सभा जरी झाली आमदार साहेब काय, तर परत वातावरण बघून ही बाबा म्हणणार पैसे लय त्या पैसे 2 कोटी जाऊ द्या, नाही तर 5 कोटी जाऊ द्या, तेवढं जरा प्राईम मिनिस्टरला आणता येतं का बघा. मोदी साहेब जर आले तर 100% निवडून येईल म्हणून. खरंच मोदी साहेबाला विचारायला गेलं, मोदी म्हणतील राव याला येडबीड लागला. भाग सोडून द्या गमतीचा, कुणालाही आणू द्या, आपण कुणाचा अनादर करत नाही एवढं लक्षात ठेवा. मुळातच इथं मोहोळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडचे उमेदवार नाही येते, ते राजन पाटील पार्टीचे उमेदवार आहेत. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नाही तर राजन पाटील पार्टीचे उमेदवार आहेत. आणि राजन पाटील पार्टीला फक्त उमेश पाटलाचा पराभव करायचा एवढं लक्षात ठेवा. आणि उमेश पाटलाचा पराभव का करायचा आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून लक्षात घ्या. गावामध्ये तुमच्या 50 पार्ट्या असतील एकमेकाच्या विरोधातल्या, पण तुमच्या लेकरा बाळाच्या भविष्याचा प्रश्न एवढा लक्षात ठेवा. तुमच्या कुटुंबाच्या भविष्याचा प्रश्न आहे. गावामध्ये दोघं जरी विरोध पार्टी असले तरी तुम्ही ऊस उत्पादक असाल तर तुमचा बी काटा हाणतंय आणि त्यांचा बी काटा हाणतंय. आज त्याच्याबरोबर फिरणारे जे कार्यकर्ते असतील त्याला बी सुट्टी नाही, त्याला बी काटा हाणतंय. कारण त्याला काय कळतंय की ह्याच्या पार्टीचा आहे का त्याच्या पार्टीचा, काट्यामध्ये फिट करून ठेवलंय. कुणाचं बी आलं तरी ते हाणतायच. जी माणूस त्याच्या कामगार लोकांना आमदार साहेब आमदार साहेब सगळ्यात मोठं म्हणजे आश्चर्याची बाब, आता तुमच्या वाढदिवसाला तुम्ही परवा टी-शर्ट दिले, तुमचा वाढदिवस होता आणि म्हणले कार्यकर्ते आम्हाला टी-शर्ट छापायचे. आमदार साहेबांनी खिशातून 50,000 काढले आणि दिले. त्यांनी त्या पैशातनं टी-शर्ट छापले, तुमचा फोटो टाकला, त्यांच्या मंडळाचं नाव टाकलं. परंतु हा चेअरमन म्हणजे भलताच कलंदर आहे. वाढदिवस त्याचा, टी-शर्ट छापले, फोटो त्याचा, कामगारांनी टी-शर्ट घालायचे आणि टी-शर्ट 100 रुपयाचा आणि त्यांच्या पगारातनं 400 रुपये कट करते. किती रुपये? 500 रुपयाचा टी-शर्ट आणि 100 रुपयाचा गमजा. गणपतीला भात खायला घालते आणि त्याचे पैसे कट करते. मला सांगा, आज अशा पद्धतीचा हा आताच इथं तुम्हाला हे देतो, तुम्हाला ते देतो, रस्ता करतो, फलाना करतो, थापाडा माणूस हा व्यापारी माणूस आहे. लक्षात ठेवा, व्यापारी. केवळ फक्त पैसेवाला म्हणून निवडणुकीला उभा केलाय. आणि एक कामगार याला मत देणार नाही, त्याच्या गावात त्याला मत मिळणार नाही. तुम्हाला लिहून देतो. आणि त्यामुळं ही निवडणूक जी आहे त्या तुमच्या सगळ्या कुरुल भागातल्या लोकांच्या भरवशावर आलो, घोडेश्वर मधल्या लोकांच्या भरवशावर इथं आलेलो आहे. आणि या मोहोळ तालुक्याच्या या दक्षिण भागाचं भविष्य बदलण्याच्या करता, या भागाचा कायापालट करण्याच्या करता माझ्यामध्ये ती धमक आहे. आमदार साहेबांची आपल्याला साथ आहे. 4 वर्षाचा आमदार आपल्याला राजाभाऊ खरे आपले आमदार आहेत. त्यामुळं त्या तालुक्याच्या प्रत्येक प्रश्नाच्या करता आमदार साहेब आपल्या पाठीशी असणार आहेत. आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी सगळ्यांनी अशा या लफंगेला त्या ठिकाणी कसल्याही परिस्थितीमध्ये सहकार्य करू नका. दुर्दैवानं अजितदादाचं निधन झालं नाही तर अजितदादाची सभा या ठिकाणी घोडेश्वर मध्ये झाली असती, कुरुल मध्ये झाली असती. परंतु आज फक्त आपल्याला अजितदादांना या ठिकाणी आपण श्रद्धांजली अर्पण केली. पण खरी श्रद्धांजली जो अजितदादाचा पक्ष आहे, जे अजितदादाचं चिन्ह आहे, त्या घड्याळाचं बटन दाबून त्या अजितदादाला श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पण करायची आहे. आणि त्या अजितदादाचा जो अंश आहे
तो अजितदादाचा जो पट्ट शिष्य आहे, तो अजितदादाचा जो माझ्यासारखा कार्यकर्ता आहे, त्या अजितदादाच्या पाठीमागं दादांचं राहिलेलं काम पूर्ण करण्याच्या करता मी असेल, केशव पाटील असेल, घड्याळाच्या पाठीशी आपण उभं राहायचं आहे असं आवाहन करतो आणि दुसऱ्यांदा केलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.